कराडच्या कोयना दूध संघाच्या प्रांगणात लोकनेते विलास काका पाटील उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। काडसिद्धेश्वर स्वामीजी, पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे। सकाळी 10 वाजता वर्षा निवासस्थानी तर दुपारी 12 वाजता ठाण्याच्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन होईल। शाहू कारखान्याने गेल्या हंगामात 4 प्रकल्पांची यशस्वीपणे उभारणी केली। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यात बायो सीएनजी, कार्बन डायऑक्साइड आणि सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचं नियोजन आहे, अशी माहिती शाहू समूहाचे अध्यक्ष समरजित सिंह गाडगे यांनी दिली आहे। नवी मुंबईच्या खारघरमधील मेडिकलवर रुग्णालयात कर्करोगावरील केमोथेरपी करून आता त्याच दिवशी घरी जाता येणार आहे। शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटेंच्या उपस्थितीत या वार्डाचं लोकार्पण करण्यात आलंय। केंद्र आणि राज्य शासनाने देशभरातील 12 किल्ले मराठा लष्करी भूप्रदेश अंतर्गत जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनासाठी प्रस्तावित केले। या अनुषंगाने युनेस्कोची समिती 27 ते 30 सप्टेंबर या कालावधीत पुणे जिल्ह्यातील किल्ल्यांना भेट देण्यासाठी येणार आहे। करवीर निवासिनी अंबाबाई देवीला 30,11,017 रुपये किमतीचं सुवर्णदान करण्यात आले। गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी हे सुवर्णदान केलंय। अनुच्छेद 370 ही भूतकाळातील गोष्ट आहे। जम्मू काश्मीरमध्ये आता पुन्हा कधीही अनुच्छेद 370 लागू होणार नाही, कारण ते राज्यघटनेचा भाग नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलंय। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीनिमित्त शहा यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। मराठा समाजाचं मागासलेपण हे सामाजिक नाही तर स्वयंघोषित आणि राजकीय आहे। तसंच 102व्या घटना दुरुस्तीवर आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्य सरकारला नसून राष्ट्रपतींना असल्याचा दावा आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात केलाय। गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद एकत्र असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत। गणेश आगमन, मिरवणुका आणि विसर्जनाच्या दिवशी ठाण्यात निघणाऱ्या मिरवणुकांमुळे अवजड वाहनांना ठाणे शहरात प्रवेश बंदी करण्यात आली। गणेशोत्सव काळात दिवसा अवजड वाहनांनाही बंदी असेल तर रात्री 10 नंतर या वाहनांना प्रवेश दिला जाईल। राज्यात आज पावसाचा जोर वाढणार आहे। मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात आज पावसाची उघडीप होती। बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। त्याची दखल घेत शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाने 7 सदस्यीय समिती स्थापन केली आहे। काँग्रेसकडून 172 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतलाय। 25 तारखेपर्यंत सर्व 288 मतदारसंघांचा आढावा पूर्ण होणार आहे। राज्यातील वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकूल असल्याचं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितलंय। ठाणे आणि पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बाप्पाचं आगमन यावर्षी खड्डेमुक्त रस्त्यातून होईल असा दावा करण्यात आला होता। मात्र मनोरवाडा भिवंडी या महत्त्वाच्या महामार्गाची अजूनही दुरावस्था असून सध्या रस्त्यावर हजारो खड्डे पडले। गणेशोत्सवानिमित्त कोल्हापूर पोलीस ऍक्शन मोडवर आली। कोल्हापुरात 2000 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। लेझर लाईटचा वापर केल्यास कडक कारवाई होणार आहे। जिल्ह्यातील 1144 जणांवर प्रतिबंधक कारवाई होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।